पुढची बातमी अमरावतीमधून। चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील 77 वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेला जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करत गावातून महिलेची धिंड काढण्यात आली। एवढंच नाही तर गरम सळीचे सुद्धा चटके, मिरचीचा धूर तिला देण्यात आला। तोंडाला काळं फासलं। एवढ्यावरच हा अघोरी प्रकार थांबला नाही तर त्या वृद्धेच्या डोक्यावर गाठोडं देऊन धिंड काढून तिला गावातून बेदखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे यात गावाचा पोलीस पाटील देखील सहभागी झाला होता। समाजमन सुन्न करणारा आणि पुरोगामी महाराष्ट्राला लाजिवणारा हा धक्कादायक असा प्रकार चिखलदरा तालुक्याच्या रेट्याखेडा येथे 30 डिसेंबरला घडला। मात्र तो 17 जानेवारीला उघडकीस आला। पीडित कुटुंबाने न्यायाच्या मागणीसाठी आता तक्रार दाखल केली आहे। परिस्थितीच हाताच्या बाहेर गेलेली आहे। पोलिसांच्या भरतीमध्ये सुद्धा पैसे घेतले जातात, मग त्यांच्या पोस्टिंग मध्ये पैसे घेतले जातात। IPS पासून सगळ्यांजवळून पैसे घेतले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीची जी काही आज मानसिकता लोकांमध्ये झालेली आहे की आमचं कोणीच काही बिघडवू शकत नाही आणि त्याच्यामुळे जादूटोणा असेल की त्यांच्यावर हल्ला करणारी जी व्यवस्था असेल त्यांना कुठली भीती राहिली नाही, म्हणून हे सगळे प्रकार घडत आहे। आज सगळी परिस्थितीच हाताच्या बाहेर गेलेली आहे। पोलिसांच्या भरतीमध्ये सुद्धा पैसे घेतले जातात, मग त्यांच्या पोस्टिंग मध्ये पैसे घेतले जातात। IPS पासून सगळ्यांजवळून पैसे घेतले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीची जी काही आज मानसिकता लोकांमध्ये झालेली आहे की आमचं कोणीच काही बिघडवू शकत नाही आणि त्याच्यामुळे जादूटोणा असेल की त्यांच्यावर हल्ला करणारी जी व्यवस्था असेल त्यांना कुठली भीती राहिली नाही, म्हणून हे सगळे प्रकार घडत आहे।